आणि आता आज मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याच्या मागणीसाठी आंदोलन। मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला नाना जगन्नाथ शंकरशेठ नाव देण्याची संघर्ष समितीची मागणी। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याच्या दरामध्ये घसरण। 45,000 रुपये क्विंटल दर। एप्रिल महिन्याच्या अखेर मोठ्या प्रमाणामध्ये हापूसची आवक होणार। धावत्या रेल्वे गाडीमध्ये आता एटीएम सुविधा उपलब्ध। मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम सुविधा सुरू। प्रवाशांच्या प्रतिसादानुसार विस्तार करण्यात येणार आहे। मुंबई मेट्रो 2 च्या मार्गावर चाचणीला सुरुवात। चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाले मानखुर्द या स्थानकादरम्यान चाचणी। 5.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर चाचणीला सुरुवात। भूमिगत मेट्रो 3चा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी अंतिम तयारी सुरू। मेट्रोच्या ताफ्यामध्ये प्रत्येकी 8 डब्यांच्या एकूण 18 गाड्या दाखल। पुण्यातील रिक्षा चालकांना गणवेश आणि ओळखपत्र बंधनकारक। पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट असा गणवेश असेल। गणवेश आणि ओळखपत्र नसल्यास कारवाई होणार। पुणे आरटीओकडून परिपत्रक जाहीर। पुण्याच्या कोंडव्यामध्ये कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड। कोंडव्यातील लक्ष्मीनगर भागातील पहाटेची घटना। अज्ञात कोयता गँगच्या परिसरामध्ये धुमाकूळ। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर। शुक्रवारी पुण्यामध्ये होणार समारंभ। माजी राष्ट्रीय कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव, तर पॅराऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, ओजस देवतळे, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येणार।